थांबत्या गाडी दोन मिनिट काय आम्हाला फक्त कुठे कधी आम्हाला थोडं गर्दी करणं सगळे शांत बसा सगळे आमदार साहेब खाली या सर बाकीचे उतरू नका म्हणून सांगा त्यांना आमदार साहेब खाली या तुम्ही थोडं सर मी येतो गाडीच राहतो सर एक भानगड कशा माहिती का 1989 मध्ये नगररचनेच्या प्राधिकरण विभागात रिझर्वेशन टाकलेले माहिती का तुम्हाला 38 क्रमांक सर्वे नंबर 10 एकर जमीन त्यांची 10पैकी 2 एकर शासनाने 1950 साली प्राधिकरणाअंतर्गत रिझर्वेशन टाकलेलं होतं. आजही त्या रिझर्वेशनला मान्यता नाही. फक्त नगरपालिका ठराव रद्द करून त्या ठिकाणी लेआउट करून सगळ्या बोगस खरेदी विक्री झालेली आहे. याची चौकशी होऊन हे रिझर्वेशन कायम ठेवावं जेणेकरून या ठिकाणी येणारे जे बघतायत तर एकूण 4 भाग आहेत टोटल 4 भाग आहेत. कमानवेस खटकाळ गल्ली जवाहर गल्ली शुक्रवार पेठ. मला ह्याची स्टोरी करून मला सांगा सत्कार करा शाल घाला शाल घाला कुठे घेऊ जरा बाईट काय बाकीचे माणसं गर्दी करा पहिला पालकमंत्र्याला तुम्ही का निवेदन दिलं? आपली 1989ला जगदाळे कॉम्प्लेक्स इथं जागा असून सुद्धा आणि मंजुरी झालेली असून सुद्धा तिथं कामाचं अजून काहीच सुरुवात झालेली नाही. 25 वर्ष तिथं स्थगिती आलेली आहे. तरी तिथं कार पार्किंग व्हावी, यात्रा मैदान व्हावं आणि जे येणारे भक्त आहेत मंदिरात त्यांची सुलभ शौचालयाची सोय व्हावी जेणेकरून भक्तांना काही अडचण येणार नाही. महिला भक्त जे लांबून येतात त्यांना सगळी शौचालयाची सोय व्हावी. कार पार्किंगची सोय होणं तिथं महत्त्वाचं आहे. नियोजित जागेवरच ते व्हावं कार पार्किंग ही सर्वांची इच्छा आहे तिथं. आणि जे खरेदी विक्रीचं जे खोटेपणाने जे चालू आहे ते बंद व्हावं काम हीच आमच्या सर्व महिलांची मागणी आहे. आणि साहेबांनी आमचं सगळं व्यवस्थितरित्या ऐकलेलं आहे करून त्यांनी आमचं काम पूर्ण करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ते पुढं कोण म्हणतंय खोट्याचं काय म्हणते काय नेमकं खोट्या नेमकं काय कागद का खोट्या नेमकं बरं जे जागा आहे ना तिथे जे जगदाळे कॉम्प्लेक्स इथं प्लॉटिंगची जागा आहे तिथे खोट्या पद्धतीनं खरेदी विक्री सुद्धा झालेली आहे. आणि जे 1989ला जे प्राधिकरणात जे मंजूर झालेलं आहे ना ते काम अजूनही झालेलं नाही आणि तिथं कार पार्किंग व्हावी हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे. पालकमंत्र्यांनी निवेदन दिलं तुम्ही का म्हणले पालकमंत्री नेमकं? पालकमंत्र्यांनी ते अगदी शांतपणे आमच्या सर्व महिलांचं ऐकून घेतलेलं आहे आणि ते मी सगळं व्यवस्थित त्याचं हे करून तपास करून मी काम पुढचं करणार आहे असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे पालकमंत्री.